यशया अध्याय 27। त्या समयी परमेश्वर आपल्या दुःखकर महान व बलवान खड्गाने चपल सर्प लिव्याथान व वक्र सर्प लिव्याथान यांचे पारिपत्य करील। समुद्रातील अजगराला ठार मारील। त्या समयी द्राक्षांच्या रम्य मळ्यांविषयी गीत गा। त्याची निगा ठेवणारा मी परमेश्वर। मी त्यास घडोघडी पाणी घालितो, त्याला कोणी उपद्रव करू नये म्हणून मी त्याची रात्रंदिवस राखण करीतो। माझ्या ठाई राग कसला तो नाहीच। मज पुढे युद्धात काटे व काटेरी झुडपे असती, तर ती मी पायाखाली तुडवून सर्व जाळून टाकिली असती। पण त्याने माझा आश्रय धरावा, त्याने मजबरोबर दोस्ती करावी, मजबरोबर दोस्ती करावी। भावी काळी याकोब मूळ धरील, इस्रायल फुलेल व त्याला फळे येतील। ते फळांनी भूपृष्ठ भरितील। त्याने जसे दुसऱ्यास मारिले, तसे देवाने त्याला मारिले काय? जसे मारेकऱ्याने इतरांना मारिले, तसे त्याला मारण्यात आले काय? तू तिचा त्याग केला, तेव्हा तिला तू बेताचे शासन केले। पूर्वेकडील वारा वाहत असता त्याने तिला प्रचंड वाऱ्याने उडवून दिले। अशा रीतीने याकोबाच्या दोषाचे क्षालन होईल। त्याचे पाप दूर केल्याचे फळ हेच आहे। तो वेद्यांचे सर्व चिरे फुटलेल्या चुनखड्यांसारखे करील। तेव्हा अशेरा मूर्ती व सूर्यमूर्ती पुन्हा उभारणार नाहीत। तटबंदीचे शहर उजाड आहे, ते रानासारखे सोडून दिलेले व टाकिलेले वसतिस्थान झाले आहे। तेथे वासरे चरतात, बसतात व तेथल्या फांद्या खाऊन टाकितात। त्याच्या डहाळ्या वाळल्या म्हणजे त्या तोडून टाकीतील, स्त्रिया येऊन त्या जाळतील। ते लोक ज्ञानशून्य आहेत, म्हणून त्यांच्या उत्पन्नकर्त्याला त्यांचा कळवळा येत नाही। त्यांचा निर्माणकर्ता त्याजवर कृपा करीत नाही। त्या समयी असे होईल की फरात नदाच्या प्रवाहापासून तो मिस्री ओहोळापर्यंत परमेश्वर मळणी करील। आणि इस्रायल लोकांनो, तुम्हाला एक एक असे वेचतील। त्या समयी असे होईल की एक मोठा कर्णा वाजेल। तेव्हा अश्शूर देशात गडप झालेले व मिसर देशात परागंदा झालेले लोक येतील आणि यरुशलेमेतील पवित्र डोंगरावर परमेश्वरास दंडवत घालतील।